शांत शांत रे. ए मनोज कुमारचा बॉन्साय हात खाली कर. ऐका साहेब, बोल रे तू बोल. काहीतरी गैरसमज झालेला आहे. अच्छा. आम्हा दोघांना इथे उगाच पकडून आणलेला आहे. बरं. तुमच्या पाया पडतो. आम्ही निर्दोष आहोत. आम्ही दोघे निरपराध आहोत. तुम्ही निर्दोष आहे. हो. अरे तिथे डान्स फ्लोअरवर थे नाचत होताना धल्ल्या तू. एवढी दारू ढोसली होती तुला कळत नव्हतं. आणि जर तू निर्दोष आहे तर आम्हाला बघून घाबरला का बरं रे? कुठे घुसून कुठे नाही असं झालं होतं तुला. तर त्या जिन्यामधून तर असा फुटबॉल झाला होता तुझ्या डायरेक्ट खाली गेला. अख्खा फुटला तू. नाही. हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागलं तुला. आधी ड्रेसिंग केलं आणि मग इथे आणलेलं आहे. दलिंदर निर्दोष आहे म्हणे. नाही साहेब, ते दारू प्यायल्यामुळे मी धडपडलो नाही. मुळात अंधार होता, काही दिसत नव्हते म्हणून माझा पाय हो घसरला. का? साहब मैं क्या बोल रही हूँ, मेरे को छोड़ देना. मैं नाच रही थी, मेरे को काय के लिए पकड़ के लाया रे तू? आपण ना कलाकार मंडळी हा आहे. साहेब, आणि मी ना रसिक प्रेक्षक आहे. मी रोज यांना दादा द्यायला जातो तिकडे. ए शाने, तू दादा देने को नहीं आता है, तू पैसे चुराने को आता है. साहब इसको मारो. अरे, शांत रहा रे. मेरा मैं का पैसा पैसा- खाता है ये, मेरे को मैं का पैसा- मैं का पैसा नहीं का? साहेब तुम्ही वरडा. ए या करू मै क्या सकू सकू. आणि ह्या गाण्यावर ही नाचताना सारखी सारखी चुकत होती. क्या? डान्स कसा आहे? कसा आहे? ए या करू मै क्या सुकू सुकू. पैसा ना. आणि मुलात ना सकू सकू ना ते शालू असलं पाहिजे. काय समजली? मोरे आपण छापा मारायला गेलो तेव्हा तुम्ही यांच्या डान्सच्या टेपा बघत होते. डान्स दिसतो ना. दिसतो. मग काय नाचून पण दाखवता आता? ते मी कसा कलाप्रिय माणूस आहे ना, त्याच्यामुळे सगळं, बाकी काय नाही. आणि गावाकडे कसं आम्ही नमानात कामं वगैरे केलेली आहेत ना, तर सगळी ही कला आम्हाला अवगत. काय समजली? हो का? होय तर. अरे, तुम्ही गावाला काम केले नमनात ना. होय तर. अरे, मी पण चिपळून ए, ए, सुकील बोंबील तुझं काय आहे रे? मी मस्त. मस्त म्हणजे गमत. मी काय हालावाल विचारतोय कर तुझे रे? हा? दलिंदर अंगात ताकद नाही काय नाही. लेडीज डान्स बार मध्ये काय गेला होता तू रे? अरे साहेब, मी तिकडे इन्शुरन्स काढायला गेलेलो. बार मध्ये बसून तुझ्या बापाने इन्शुरन्स काढलेला? माझ्या बापाने आयटम काढलेला. साहेब, हे दोघं दोषी आहेत. ह्यांना मारा, ह्यांना शिक्षा द्या, आम्हाला शिक्षा द्या. आम्ही खूप चांगले आहोत. तुम्ही वाटलं सर रानडेंना फोन करून विचारा. मी काही कोणाला फोन बिन करणार नाही. मला ऑर्डर देऊ नको धल्ल्या तू. नाही, साहेब मी कोण ऑर्डर देणारा? मी एक कारकून आहे. आता साधं निवृत्तीचं जीवन जगतोय. मी खूप सभ्य घराण्यातला आहे. अरे. अरुण सांग यांना. हा वचर अचल सभ्य घराण्याचा, पण मी अरुण कदम घराण्याचा. साहेब मला काय म्हणायचंय की मी खूप सभ्य घराण्यातला. ह्या सवयी मला नाही आहेत. काहीतरी अरे तू गैरसमज- थांबणार रे. तुझा तोंड आहे का गिरणीचा पट्टा आहे रे? चटा चटा चालूच आहे रे. गिरणीच्या पट्ट्याने ठोकून काढीन बरं का मी तुला. बाबांच्या वयाचा थांब, आहे थांब, मी. थांब. तुझ्या पोरीला बोलवलं नाही, इथे. नाही, साहेब, असं- तिच्या समोर ठोकतो तिला. तिथं साहेब असं नाही गाठ तिकडे. कालच माझ्या मुलीचं लग्न झालंय. तिला मानसिक धक्का बसेल हे काही सांगू नका. हे सगळं गैरसमजुतीतून झालं. पोरीचं लग्न झालं. हे धंदे अरे ते मागे बंद करा. काय ना एक मिनिट थांबाय तिकडे. मॅडम कोण आहे तुम्ही? मी त्यांची मुलगी आहे. हा ही मुलगी आहे. हा ही माझी मुलगी आहे आणि ते माझे जावई बापू आहेत. जावई आहेत का? बाबा नाही इथे का आले? असं का? आता सांगतो तुझे काय धंदे. नाही, हे बघ, काय बघ, झालं? ऐका, हे- साहेब. हे जे तुमचे परमपूज्य पिताश्री आहेत ना, हे डान्स बार मध्ये नाचत होते. रेड टाकली तेव्हा रेड हँड पकडले गेले हे दोन्ही दले. मनोज कुमार हात खाली कर रे. लगा 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 लगा, तुम्ही डान्स बार मध्ये गेला होता होय का तुम्ही? वा. जावई बापू गैरसमज झालाय. बाबा नाही, काय? ऐक, ऐक. तुम्ही डान्स मध्ये नाही बाळा ऐक. खरं बोलताय? बाबा एकदा बोला, हे सगळं खोटं आहे. बाळा ऐक ऐक. हे बघ तुझा बाबांवर विश्वास आहे की नाही? हो बाबा. बाबांनी अशी कृत्य कधी केली आहेत? नाही. बाबांनी कधी त्या दारूला स्पर्श केलाय? नाही. बाबा असं करू शकतात? बस मग बाळा बाबांवर विश्वास आहे ना तुझा? कसला विश्वास आहे? विश्वासघात केला हो सासरे बुवा ऐक, तुम्ही. ऐक, जा. बार मध्ये गेला, डान्स बार मध्ये. नाही जावई बापू. बोलायला बी कसं तरी वाटतंय हो मला डान्स बार. हा पोरीचं लग्न करायचं म्हणून जावयाची 10 वेळा चौकशी केली गावा. जावया दारू पिता का, दारू पिता का? आणि तुम्ही बार मध्ये गेलाय होय? नाही जावई बापू. मला म्हणला मला सुपारीच्या खंडाचं बी व्यसन नाही. नाहीच आहे. मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाहीये. बाबा बार मध्ये काय बदाम मिल्कशेक प्यायला गेला होता? नाही हो बाबा, माझं लग्न होऊन 24 तास पण नाही झालेत आणि तुम्ही बार मध्ये. बाळा मला क्लेरिफिकेशन द्यायला वेळ तर ते हे सगळं या अरुण काकामुळे झालंय. म्हणजे तुझं लग्न झालं काल.
मी दुःखी झालो. मी घरी शांतपणे बसलो होतो. अरुण काका आला आणि मला बोलला, काय खांडेकर बरं वाटत नाहीये, चल जरा श्रमपरिहार करून येऊया, म्हणून मी गेलो. आवडा मला बोलता तरी येतं काय? सरंपर हार काय बोलता येतं? मी बोललो वसऱ्या पटकन जाऊया, थोडं रिलॅक्स होऊन रिलॅक्स व्हायचं तो बारमध्ये जाऊन बसलाय व्हय तुम्ही सासरे बुवा. नाही जाऊ. बारमध्ये जाऊन बसलाय तुम्ही. हो जावई बापू रिलॅक्स म्हणजे मला ते बोलले गाण्यांच्या मैफिलीला जायचंय म्हणून मी तयार मग झालो. गाणी ऐकलीस ना वसऱ्या? ऐकलीस ना गाणी तू? अरे. ऐकवली गाणी? अरे ऐकवलं नाही गाणी, नाही. पण तेव्हा मुंगडा मुंगडा मै गुडपेट टली ह्या गाण्यावर ही चुकीचं नाचत होती. यार मामा चुकीचं. मग और वो मुंगड़ा मुंगड़ा में गुड़ की डली ऐसा काय नाचते असेल हो. कैसा नाचते उस पे? चुकीचं नाचत होतीस का नाही तू? अरे भाई दिखाती है ना कैसा नाचते उस पे. अरे नको. मुंगड़ा मुंगड़ा मैं गुड़ की डली टिंग 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 कहता है तेरा रसिया का है तो के डली. ऐसा नाचेगी ना मैं, ऐसा है तो. असा डान्स आहे या गाण्यावरचा? तो कैसा? अरे गाणं कसं म्हणजे मुंगड्याला कसं 2 पावलं पुढं आणि मग 2 पावलं मागं पाहिजे, म्हणजे त्याचा कसा मतभेद अर्थ आपल्याला कळून जातो काही समजलं. म्हणजे बघा मुंगडा मुंगडा माई गुडके टाली, बरोबर असं आहे. मोरे मोरे वाव. तुमचा मुंगडा ठेचला पाहिजे माहिती हा? पुढे मागे भलता वडवड करतोय तो. काय डान्स बार उघडलाय, नाचायच्या हिच्यासोबत. हिच्यापेक्षा जास्त थैथय तुम्ही करताय. ए क्या हसरी तू, जा ना उधर जाके बैठना. ए साहब जरा हट रे दीदी, सुन ना, क्या है? ये एक बार वर्दी निकाल के आ जा बार में, 2-3 ठुमके लगा के दिखाती है तेरे को. और ये मामा को भी लेके आ, इसका 2 आगे 2 पीछे सब सिखाएगी मैं. ज्यादा लाड़ में मत आ. चलो उधर जा, चल. अरे छोड़ ना साहब, 1.5 घंटे से बिठा के रखेला है तू. शेट्टी आएगा तो छोड़ेगा ही ना मेरे को. तब का तब देखेंगे. चल निकल. अरे मामा बता इसको. बाळा बाळा तू नका तू. ते कायदा सुव्यवस्था करतात. हा? त्यांच्या पद्धतीने त्यांना कायदा सुव्यवस्था हाताळू दे. हा तू बस बाळा बस. हो ना? अरे तू बैठ ना यार तू ये देख चिपक रहा है अंकल. ए धल्ल्या नीट राह ना तू. तुला असा थंडा करतो ना, आयुष्यात तुला काही करता येणार नाही. तुला आतमध्ये नेऊन ना अख्खा नागा करीन आणि बर्फावर पालथा चोपीन तुला. साहेब पण एक काम करत तो बर्फ कुणाला खायला देऊन अरे शांत राह. काही बोलतो का रे? शांत राह तू. ए साहब क्या है? छोड़ ना रे. अरे 1.5 घंटे से बिठा के रखेला है यार. अच्छा ठीक है चल, कुछ चाय पानी भत्ता वित्ता तो खिला. ए नाटक मत कर, बैठ वहां पे. आए हाय रे मेरा धर्मेंद्र. तू ऐसा चिल्लाता है ना तो ऐसा धर्मेंद्र चिकना चिकना माल दिखता है रे तू. खामोश रे उधर. साहेब तुम्ही सोडणार आहे. रागवता रागवता लाजताय, तुम्हाला कळतंय का? असं नका करू. इन्स्पेक्टर आहात ना तुम्ही? लाज होते की त्यांना, तुम्ही लाज काढली इथं. काल लग्न झालंय हो आमचं सासरे बुवा, तुम्ही बारमध्ये जाऊन बसलाय. शोभतोय का अहो तुम्हाला हे? नाही. बाबा मी सगळ्यांना किती ठामपणे सांगायचं की माझ्या बाबांना सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाहीये. बाबा तोंडावर पाडलं तो तुम्ही मला. पण हे मान्य झाली माझ्याकडून चूक. या अरुणच्या नादी लागलो आणि माझा गैरसमज झाला आणि झाली चूक. पण म्हणे शपथ सांगतो, म्हणे आई गेल्यापासून ना तुझ्या जबाबदारीची जाणीव म्हणून मी आयुष्यात कोणती चैन केली नाही. म्हणे बाबा जेव्हा जेव्हा स्वतःसाठी पैसा खर्च करावा असं वाटे ना म्हणे, फक्त तुझा विचार केला. हे पैसे माझ्या वनीच्या करिअरसाठी असू दे, हे पैसे माझ्या वनीच्या लग्नासाठी असू दे. आणि वनी काल तू अचानक म्हणजे लग्न करून घरी गेलीस आणि अचानक घर शांत शांत झालं. मला कळत ना मी आता काय करू. म्हणे माझ्या जगण्याचं ध्येय संपलं का आता. सॉरी बाबा. आय एम सॉरी म्हणे. बाबांचा जसा अभिमान होता तसाच बाळक बाबा एकदा चुकले परत नाही चुकणार. बाबा सॉरी, मी तुम्हाला खूप बोलले. मला कळतच नव्हतं मी काय करू. हे काय नाटकं लावले तिला का? हा
कशाला रडारडी चालली लगा तुम्ही दारू पिऊन आलाय नाटकं करताय उगाच रडायची नाही. असला दारुडा माणूस मला डोळ्यासमोर बी नको नाही, म्हणायचं. जावई बापू. अहो, हे बघा आजपासून तुमचा ना आमच्या दोघांचा संबंध असं नका करू, जावई बापू. माझं ऐका ना. साहेब 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 सोडा 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 सगळ्यांना सोडा तू कोण आहे रे भो मी बार मालक आहे ना शेट्टी अच्छा तुझं ना बार मधलं ना सगळ्यात चुकलेला आहे काय वसाड्या तुझ्या पोरीना चुकीच्या नसतात हा. आणि तू शेट्टी आहेस ना हा. मग तुला भाषा कशी बोलायला पाहिजे कशी? साऊथ इंडियन सारखी बोलायला पाहिजे ना कशी ज्याला मी शेट्टी मी या बारचा मालक काही समजली असं बोलायला पाहिजे का नाही तू तुम्ही चिपळूणचा शेट्टी करताय मी जळगावचा शेट्टी करतो कळलं कळलं काय अरे होय काय हा. मग ठीक आहे मग हरकत नाही हा साहेब सोडा आपला आदमी येतो तुम्ही जी रेट टाकली का नाही तो आपला बार आहे बाकी काही नाही सोडा त्यांना हा चल पुरी अहो ऐका ना बघ त्यांच्या माणसानं ते सोडवायला आलेत तुम्ही बाबांना सोडवा ना तुम्ही बोला ना त्यांच्याशी काहीतरी अरे सावत्या भाई इकडे कस काय हा इकडे कस काय एक मिनिट हा याला ओळखतो तू हा मग अरे दैसर चेक नाक्याच्या मध्ये जो आपला बार आहे ना दुसरा हा. नेहमीचे कस्टमर आहे हे आपले विशेष नाही ना नेहमी येत आहे अरे का हो सावत्या साहेब हा अरे ते पोरींले मोबाईल नका वाटत जाऊ आमच्या कंट्रोल करायला माले त्रास होतो अय, लका 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 हे काय जावे बापू आ नाही ते मला आज नमन जरा संगीताची आवड आहे ना म्हणून. तुम्हाला आता आठवतं.